नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज मी चालले पिकनिकला परेलच्या लेडीज ग्रुप बरोबर. ते भायखळ्यावरून ट्रेन पकडणार आणि मी मुलुंडवरून, असं आम्ही एकत्र भेटून बदलापूरला उतरणार. बदलापूर स्टेशनला उतरल्यावर आम्ही रिक्षाने गेलो. रिक्षात प्रत्येकी 4 जणांना घेतले. आम्ही टोटल 15 बायका होतो. आमचं तिथे जाण्याचं टायमिंग दुपारी 4चं होतं. तिथले रूम हे अशा प्रकारे आहे. ह्या रूममध्ये 8 जणांचा बेड आहे. मोठा रूम आहे हा. टॉयलेट पण क्लीन आहे. बॉडी वॉश, हँड वॉश सगळं आहे. गरम पाणी पण आहे व्यवस्थित. ह्या रूममध्ये 6 जणांचाच बेड आहे आणि बाल्कनी आईस स्पेस आहे. रूम वगैरे खूप छान होते, क्लीन होते आणि बेडशीट वगैरे पण क्लीन होते. बेडशीट वगैरे कपाटामध्ये असतात. रूमच्या बाहेरून ह्या असा नजारा दिसतो आणि ही बाल्कनी रूमच्या बाहेर. आणि वॉलला सगळे मस्त छानपैकी असे डेकोरेट केलेले आहे. पूर्ण वॉलला खालपर्यंत पूर्ण पायऱ्यांवर वगैरे सगळीकडे डेकोरेशन केलेले आहे. छान वाटतं बघायला. हे रिसॉर्टवाल्यांचं ऑफिस आहे आणि त्याच्या बाजूलाच जेवणाचं हे आहे. संध्याकाळचे 5-5:30 वाजता नाश्ता भेटतो. वडापाव आणि भजी वगैरे आणि चहा. हा टिश्यू पेपर हे बघा, हे बशा हे पुसून घ्यायचे. अशा हे पाव घ्यायचे आणि तो वडापाव. संध्याकाळचं टी टाईम वडे खायचे आणि जेवढे पाहिजे तेवढे खायचे. सांबार आहे वाटते ते सांबार. हे बघा, असे वडे घ्यायचे आणि हे असे खायचे. हे आमच्या मॅनेजमेंट मॅडम. नाश्ता करून झाला मग आम्ही सगळे गायक बनलो.
ही माझी बहीण लग्न झाल्यास पहिल्यांदाच ड्रेस घातला. नंतर आमचे गेम चालू झाले. नवऱ्यांना आय लव्ह यू बोलायचा कॉल करून. ते सगळं झाल्यानंतर संगीत खुर्ची खेळायची. दुसरा कुठे गेला? दुसरा स्वर्गात आकाश गंगा आहे बघा. आकाश गंगा गिफ्ट द्यायला गेले तर त्याच्यातून बघा काय गिफ्ट निघालं. दोन गिफ्ट. हे बघा, हा एक आणि या बघा इकडे हे 2 गिफ्ट निघाले. हा गोरा आहे तो काय आहे. संगीत खुर्ची वगैरे झालं. त्यानंतर परत आमचे दुसरे डान्स चालू स्टार्ट. प्रदेशातून आलेले. चला रोटी हे काय व्हेज कोल्हापुरी आणि चायनीज चिकन. मी आणते जेवण. चमचा आणलाय. आमच्या मॅनेजमेंटच्या बाई सगळ्यांना जेवण देऊन स्वतः आता लास्टला जेवत आहेत. मॅडम त्याच्यावर तुमचे काय ओपिनियन आहेत? फर्स्ट माझी पूर्ण 3 नंतर मी. जेवण वगैरे झाल्यावर आम्ही रूममध्येच खूप मजा मस्ती वगैरे करत होतो 1 वाजेपर्यंत आम्ही. नंतर झोपा वगैरे काढून झाल्या. मग सकाळी लवकर उठून स्विमिंगचे कपडे घालून स्विमिंगला आलो. पाण्यात उतरल्यानंतर पूर्ण ओलं झाल्यावर नाश्ता करायला जमणार नाही म्हणून अगोदर नाश्ता करून घेतलं. मिसळ पाव आणि भुर्जी होती नाश्त्याला. कांदा भुर्जी आणि ती चहा. हा माझा नाश्ता. नाश्ता वगैरे झाला मग एन्जॉय करत बसलो आम्ही स्विमिंग पूलमध्ये.
आमचं फोटो सेशन चालू आहे. आता एक पाय पुढे फोटो. आम्ही पहिल्या मजल्यावर रूम बुक केली. हे त्यांचं खाली ऑफिस आहे. आता हे दुपारचं जेवण सुरुवात झालेली आहे. ह्या सगळ्या बसल्या येऊला अजून खेळतात आहे. पोळी वडा स्टाईल रावस फिश फ्राय यमी यमी दिसते. ही आमची डिश पूर्ण. हे बघा, हे आहे करा बघू सगळ्यांनी जेवताना. व्हेज नॉनव्हेज जेवण आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. सगळं छान होतं रिसॉर्ट. तुमच्यामुळे आभारी आहे तुमची. सगळ्यांनी द्या. आपण इथे आलो, आपल्याला कसं वाटलं. आणि माझ्या पेजला सबस्क्राईब करा. आय थिंक मला वाटतं लग्न कार्य वगैरे त्यासाठी ह्या एक्स्ट्राचा आहे. रिसॉर्ट आहे. आय थिंक मला वाटतं लग्न पण होतं इथे असं वाटतंय. आणि या नेहमीसाठी ही प्रॉपर्टी वेगळी. बाय बाय. खाली करू. आमचं एन्जॉय वगैरे करून झालो. आता आम्ही चाललो परतीच्या प्रवासाला. फायनली सक्सेस माय गर्ल्स ट्रिप. बदलापूरवरून ट्रेन पकडली दुपारी 4:47ची. एवढी गर्दी चढायला जबरदस्त चढलो आम्ही. माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.